माघ महिन्यातील विनायकी चतुर्थीला गणेश जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गणेशाची पूजा करायची असते. प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्व आणले जाते. चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापन करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. गणपतीसह महादेव, माता पार्वती, नंदी आणि कार्तिकेय यांची विधीपूर्वक पूजा करावी. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा व्हाव्यात. गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा. गणेश जयंतीला चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या रात्री चंद्रदर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात अशी धारणा आहे. या दिवशी चंद्र सकाळी उगवतो. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यप ऋषींच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे, म्हणून ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणात मोक्षप्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.